तर बघा, फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या काळात 42.60% लोकांना असं वाटते की या काळामध्ये सर्वाधिक काम झालेलं आहे पायाभूत सुविधांवर. 24.6% लोकांना असं वाटते की शिंदेच्या नेतृत्वातील जेव्हा महायुती सरकार होतं त्यावेळेस पायाभूत सुविधांवर सर्वाधिक काम झालेलं होतं. त्यानंतर 22.4% जनतेचं मत काय आहे बघा, ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस पायाभूत सुविधांवर सर्वाधिक काम झालेलं आहे. आणि 10.3% लोकांचं मत आहे की पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आघाडी सरकार होतं त्यावेळेस पायाभूत सुविधांवर सर्वाधिक काम झालेलं आहे. तर यामध्ये बघायला गेला तर जनतेचा कौल सर्वात जास्त फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारलाच गेल्याचं पाहायला मिळतंय. यात पुढील प्रश्नाकडे. पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील फडणवीस सरकारनं काम केल्याचं दिसलेलं आहे. नक्कीच. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा, मराठी भाषेचं संवर्धन आणि शाळेत वापर वाढवण्यासाठी सरकारनं केलेले उपाय योग्य आहेत का? एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण सध्या पाहतोय की मराठी भाषेचा जो वाद सुरू झालेला आहे त्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न की मराठी भाषेचं संवर्धन आणि शाळेमध्ये मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी सरकारने उपाय केलेले आहेत का आणि ते उपाय योग्य आहेत का, हा आपला प्रश्न आहे. आणि यावर आता जनतेनं काय मत दिलेलं आहे त्यावर नजर टाकूया. बघा, 26.8% जनतेला वाटते की होय, 19.9% जनतेला वाटते की उपाय योजना योग्य नाहीत, तर 42.4% लोकांना असं वाटते की योजना अपुऱ्या आहेत आणि 10.8% लोक तटस्थ आहेत. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि यामध्ये आपण जास्त कौल पाहतोय. 42.4% जनतेला असं वाटते की योजना अपुऱ्या आहेत. अगदी अतिशय महत्वाचा खरं तर हा प्रश्न यामिनी आपण म्हणावा लागेल, कारण योजना ज्या आहेत त्या अपुऱ्या आहेत असं देखील म्हटलं गेलंय. तर काही लोकांना असं वाटतंय की संवर्धनाच्या दिशेनं खरं तर फडणवीस सरकार काम करतंय. आपण थेट जाऊयात वरिष्ठ